नमस्कार. विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हरतालिकेची पूजा करताना म्हटलं व्हिडिओ शूट करावा. तर इथं मी हरतालिकेची पूजा करत होते. तर सगळ्यात आधी मी इथं खाली जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे तिथं मी आपले तांदूळ, या तांदळाने मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे आणि प्रत्येक पूजेच्या आधी ज्यावेळेस तुम्ही ज्या जागेवर चौरंग किंवा पाट ठेवणार असाल त्या चौरंग किंवा पाटाच्या खाली स्वस्तिक काढणं गरजेचं आहे. आणि हे स्वस्तिक तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकता आणि तांदूळाने सुद्धा काढू शकता हे स्वस्तिक तुम्ही. तर अशा पद्धतीचं मी इथं स्वस्तिक हे काढून घेतलेलं आहे. आणि हे स्वस्तिक ज्यावेळेस आपण काढतो ना, खरं तर ही पूजाच खूप म्हणजे खूप छान आहे. हरतालिकेची पूजा मला स्पेशली खूप जास्त आवडते. कारण स्वतः म्हणजे आपल्याला ते पिंड ती माती वगैरे वाळू वगैरे आणून आपल्याला गोष्टी कराव्या लागतात. स्वतः पिंड आपल्याला तयार करावी लागते आणि खरं म्हणून तर मला ही पूजा खूप जास्त आवडते. तर अशा पद्धतीने इथं मी हे स्वस्तिक पूर्ण असं काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे स्वस्तिक ज्यावेळेस पूर्ण होतं तर या स्वस्तिकची सुद्धा आपल्याला आधी हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. म्हणजे फक्त हळदी आणि कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. तर इथं मी आता हळदी कुंकू वाहून, ॲक्च्युली मी विसरले होते हळदी कुंकू व्हायचं, त्यामुळं मग मी लगेच चौरंग ठेवायला लागले होते. पण मग मी आधी इथं हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ते वाहून झाल्यानंतर आपल्याला चौरंग ठेवायचा आहे किंवा तुम्ही पाट पण ठेवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला या चौरंग किंवा पाटावर वस्त्र टाकायचं आहे. लाल वस्त्र टाकलं तरी पण चालेल, हिरवं टाकलं तरी चालेल, पण तसाच मोकळा पाट ठेवू नका किंवा चौरंग ठेवू नका. अशा बऱ्याच लेडीज आहेत की त्या चौरंगावरच म्हणजे काहीच वस्त्र खाली न टाकता पूजा करतात. पण तसं करू नका. ज्यावेळेस आपण पूजा करतो तर खाली वस्त्र टाकायचं आणि मगच आपल्या पूजेला सुरुवात करायची. सगळ्यात आधी गणपती बाप्पा, कुठलंही कार्य असू दे गणपती बाप्पाची पूजा सगळ्यात आधी केली जाते. तर इथे मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे, बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी पाणी अर्पण केलं आहे, त्यानंतर दूध अर्पण केलेलं आहे आणि परत एकदा पाणी. तर असं आपल्याला अभिषेक करत असताना गणपतीचा ओम गणपते नमः असं म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. तुम्ही बघू शकताय इथं मी हा अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गणपती स्वच्छ असं पुसून आपल्याला आता गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी मी इथं 2 पानं ठेवते, विड्याची पानं, नागिनीची पानं. त्यानंतर त्या पानांवर आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या अक्षता टाकून त्यावर आपल्याला गणपती ठेवायचा आहे. तुम्ही इथं गणपती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं सुपारीसुद्धा मांडू शकता गणपती म्हणून. तर गणपतीची पूजा करू शकता सुपारी मांडूनसुद्धा. तर अशा पद्धतीने मी इथं गणपतीला देखील हळद आणि कुंकू लावून घेतलेलं आहे. थोड्याशा अक्षता वाहिल्यात आणि फूल अर्पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर गणपतीला इथं मी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचं सुद्धा नैवेद्य गणपतीला दाखवू शकता. त्यानंतर मी इथं जी आपली शिवपिंड आहे ती तयार करून घेतलेली आहे. किती छान आणि खरंच मलाच खूप जास्त आवडली ही शिवपिंड बनवलेली. तर अशा पद्धतीने मी इथं शिवपिंड केलेली आहे. शिवपिंड करत असताना मला म्हणजे खूप मनापासून केली मी ती शिवपिंड. तर खरंच खूप छान झाली आहे, तयार झाली आहे. तर त्यानंतर आपल्याला शिवपिंडीचा देखील इथं अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं पाणी टाकते आहे. त्यानंतर परत एकदा दूध आणि परत एकदा पाणी, अशा पद्धतीने आपल्याला ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपण इथं ही जी वस्त्रमाळा आहे ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर ही वस्त्रमाळ अर्पण झाल्यानंतर शिवपिंडीला, त्यानंतर आपण खरं तर बरेच काय म्हणतात त्याला, मला ॲक्च्युली त्या फळाचं नाव नाही आठवते, पण ते सुद्धा फळ इथं वाहिलं जातं. मला नव्हतं अवेलेबल, मी नाही वाहिलं ते फळ, पण म्हणजे जर भेटलं तर आता पुढच्या वर्षी नक्की त्याची पूजा करेल वाहून. त्यानंतर मी त्या आघाडीची पानं वाहिली आणि त्यानंतर ही पत्री असते, ही पत्री आपल्याला भेटते. तर ही पत्री आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायची आहेत. पण या पत्रीमध्ये पण आपले जे काही आघाडा, परत दुर्वा वगैरे असे 4-5 जे आहेत झाडं, त्यांचे आपल्याला हे 5 झाडांचे 5 पानं अशा पद्धतीने आपल्याला हे भेटतात. तर ते आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत. इथं आहे ना, ही जसं आपण मार्केटमधनं आणतो ना, तर त्यावेळेस बांधून अशी जुडी असते ना, तर मग तशीच अर्पण करण्यापेक्षा म्हणून मी ते सोडत होते गाठ. आणि त्यानंतर मग मी ती वाहणार होते. तर तुम्ही बघू शकता आता इथं मी पत्री अर्पण करायचं खूप ट्राय करत होते, पण हां, आता तुम्ही बघू शकता मला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून मी परत ती उचलून घेतली आणि परत मग मी ते सोडली पूर्ण गाठ आणि मग मी परत अर्पण केलेले आहे. बघू शकता इथं. तर काय होतं, ही हरतालिकेची जी पूजा आहे ना, ती सुवासिनी पण करतात आणि कुमारिका पण करतात. कुमारिका याच्यासाठी करतात की चांगला पती मिळावा, आणि सुवासिनी याच्यासाठी करतात की पतीला उदंड आयुष्य मिळावं, यासाठी ही पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने मी पत्री देखील अर्पण केलेली आहे शिवपिंडीला. त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला मी इथं फूलसुद्धा आता अर्पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला इथं ही शिवपिंडीची पूजा आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे काही विड्याची पानं भेटतात, म्हणजे नाही का नागिनीची पानं असतात, तर ती पानं ठेवूनसुद्धा आपल्याला पूजा करायची असते. पण त्याआधी आपल्याला सखी आणि पार्वतीची पूजा करायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मी सखी आणि पार्वती ह्यांच्यासाठी खाली तांदळाच्या अक्षता वाहून घेतलेल्या आहेत. आणि त्यावर आपल्याला सखी आणि पार्वती यांना स्थानापन्न करायचं आहे. तुम्ही पहा किती छान दिसतं त्या सखी आणि पार्वती यांची देखील मी पूजा केलेली आहे. हळद कुंकू लावून दोघींची सुद्धा पूजा केलेली आहे. आणि आपल्याला बाजारामध्ये जेव्हा आपण जातो, ॲक्च्युली हरतालिकेच्या दिवशी खूप सारं काही आपल्याला भेटतं पूजेसाठी, तर त्यामध्ये आपल्याला ओटीसुद्धा भेटते. काही एकच ओटी आणतात, पण जर आपण सखी आणि पार्वती दोघीजणी आहेत तर दोघींच्या आपण वेगवेगळ्या ओट्या भरतो. त्यामुळं 2 ओट्या मी इथं आणलेल्या आहेत. तर त्या ओटीमध्ये आपल्याला छोटासा पीस, हळद कुंकू, बांगड्या, टिकली असं आणि बाकीचं ते खारीक, खोबरं, सुपारी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओटीमध्ये भेटतात. तर 2 ओट्या मी इथं आणलेल्या आहेत. इथं मी आता ओटी भरून घेतलेली आहे सखीची. त्यानंतर आपल्याला आता पार्वतीची पण ओटी भरून घ्यायची आहे. आणि खूप छान वाटतंय खरं तर ही पूजा करताना व्लॉग शूट करणं, कारण खूप दिवस झालं मला तुमच्याशी काहीच बोलता येत नाही, गप्पा मारता येत नाही आहेत, लाईव्हसुद्धा घेता येत नाही. तर म्हटलं चला आज पूजा करते तर मग आपण थोडंसं घेऊया शूट. तर इथं मी आता फुलं अर्पण करते आहे. फुलं अर्पण झाल्यानंतर ॲक्च्युली मला ना एडिटिंग नाही जमत आहे, त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो आहे.
काही कट करता येत नाही किंवा काय, पण ठीक आहे, मी हळूहळू शिकले सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण इथं नागिनीची पानं म्हणजे एक विडा तयार करतो. तर ॲक्च्युली काही ठिकाणी 2 पानांचे असे 5 विडे तयार करतात. पण म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, पण नंतर म्हटलं नको, आपण आपलीच पद्धत वापरूया. म्हणजे माझ्या घरी माझी मम्मी जी पद्धत यूज करते तीच पद्धत वापरूयात, म्हणून आधी मी ठेवत होते 5 विडे. नंतर मी विचार केला की नको आहे, म्हणून मग मी ते सगळं परत हे रिटर्न घेऊन परत एकच विडा मांडला 2 पानांचा. आणि अशा पद्धतीने ॲक्च्युली मी खूप कन्फ्यूज होते इथं की मी काय करू, एक्झॅक्ट 5 पानांचा मांडू की एक, म्हणून शेवटी मी 1 पानांचा मांडला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर मी 1 रुपयाचं नाणं, खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड असं ठेवून पूजा करून घेतली. ह्या विड्याची देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची आहे. यालासुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. तर इथं मी अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडत होते. अशा प्रकारे मी आणि मी तर फळं पण आता मांडलेली आहेत. केळी, एकदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 5 फळं घेऊ शकता किंवा एकच फळ पण 5 असलं पाहिजे, म्हणून मी केळी घेतलेली आहेत 5. त्यानंतर दूध आणि साखरचे नैवेद्य मी इथं दाखवलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी छोटंसं एक निरंजन लावायचं आहे आपल्याला. निरंजनची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आणि खरं तर सगळ्यात आधी आपल्याला एक समई या चौरंगाच्या उजव्या साईडला ठेवून, आपल्या डाव्या साईडला चौरंगाच्या म्हणजे बरोबर उजव्या साईडला ठेवायची आणि आपल्याला पूजा करायची आहे सगळ्यात आधी समईची. आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे. खरं तर तो शूट मी घेतला नाही, पण मी ते पूजा आधीच केलेली, पण मी शूट घेतलं नसल्यामुळं मग मी शूटमध्ये तुम्हाला दाखवलं नाही. पण सगळ्यात आधी समईचीच पूजा मी केली होती. तर मग इथं मी निरंजन लावून घेतले आणि समईची पूजा मी ऑलरेडी आधीच केलेली होती, पण बाहेर गॅलरीतनं हवा येत होती, त्यामुळं ती समई जी आहे ना ते विझत होते दिवा तो. तर मी इथं पूजा आता माझी झालेली आहे. हरतालिकेची कथा मी हे जे शूट झालं त्यानंतर मी वाचलेली आणि हरतालिकेची पूजासुद्धा मी शूटनंतर मी केलेली. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही पूजा झालेली आहे. अगरबत्ती इथं मी आता लावून घेणार आहे पूजा झाल्यानंतर. समईची मी पूजा केलेली आहे. सगळ्यात आधी स्टार्टिंगलाच आपल्याला समईची पूजा करून घ्यायची आहे, दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. आणि समईची ज्यावेळेस आपण पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला शुभम करोती जरी आपण म्हटलं तरी पण चालतं मनातल्या मनामध्ये. आणि कुठलीही पूजा असू देत, आधी समई लावून त्याची पूजा आधी करायची आणि नंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची असते. कारण अग्निदेवता आपण जे काही पूजा करतो त्याला साक्ष म्हणून, म्हणजे साक्ष असते अग्निदेवता, ते सगळं पाहत असते आपली पूजा. त्यामुळं कधी पण आधी समईची पूजा करायची आणि त्यानंतर आपली जी पूजा आहे, मग ती कुठली पण पूजा असू देत, ते आपण पूजा करायची आहे. तर आता इथं मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे. तर मी पहिल्यांदाच म्हणजे शूट केले ते पण जे सेल्फी स्टिकमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने मी इथं माझी पूजा करून घेतलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला पूजा? आवडली तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि खूप दिवसातनं व्हिडिओ टाकते तर सबस्क्राईब करा, लाईक करा
शेअर करा. जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा आपण परत भेटूयात. धन्यवाद. बाय.